आपण बघतोय धनंजय मुंडे होते, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा देखील आपण प्रयत्न करतो आहोत। पण आता जितेंद्र आव्हाड होते फोनवर आणि जितेंद्र आव्हाडांनी हेच सांगितलेलं आहे की निवडणूक आयोग असेल किंवा आताच्या या ज्या संस्था आहेत या सरकारच्या हातातलं खेळणं आहेत आणि आम्हाला या निकालाची अपेक्षा होती, त्यामुळे आम्हाला फार काही याचा धक्का बसलेला नाही किंवा आम्हाला फार मोठं दुःख झालेलं नाही। दुःख निश्चित आहे, दुःख या गोष्टीचं आहे की शरद पवार या गटाला हा धक्का आहे आणि तो धक्का यासाठी आहे अजीत दादा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। अजीत दादा अजीत दादा अजीत दादा अजीत दादा राष्ट्रवादी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा अजीत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तकरीर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुश्रीफ साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब आगे बढ़ो। आपण बघतो आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप हे आता दिल्लीतल्या शरद पवारांच्या घराच्या समोर आहेत। प्रमोद, एक तर निर्णय जो आहे तो शरद पवार गटाला धक्का देणार आहे, आता तिथलं वातावरण काय आहे? प्रमोद, सुहास, अगदी काही वेळापूर्वी खरं तर हा निकाल आलेला आहे, अगदी अर्धा तास झालेला आहे हा निकाल येऊन। माझा सुहास, अर्ध्या तासापूर्वी खरं तर हा निकाल आलेला आहे। मी सध्या शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपद या निवासस्थानी आहे आणि आपण या निवासस्थानी आता जर बघितलं तर जी माहिती मिळते मला त्या माहितीनुसार राज्यसभेचे जे खासदार आहेत त्या खासदारांची डिनर जो आहे तो या ठिकाणी शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असल्याची माहिती मला मिळते। या ठिकाणी अजून नेते कोणी पोहोचलेले नाहीत, कारण मागच्या काही वेळापासूनच निकाल लागल्याच्या नंतर काही नेते या ठिकाणी येतील अशी चर्चा जी आहे ती सुरू होती। अगदी काही वेळा नंतर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ते या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते। सध्या सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील हे दोनही महत्त्वाचे नेते जे आहेत आता याच निवासस्थानामध्ये आहेत आणि आगामी काळामध्ये कशा पद्धतीने रणनीती असावी या अनुषंगाने देखील चर्चा होऊ शकते। कारण या ठिकाणी संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत, नारायण राणे देखील या ठिकाणी असल्याची माहिती मिळते। डिनर जो आहे तो काही खासदारांसाठी आयोजित केलेला आहे अशी माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने काही खासदार या ठिकाणी आलेले आहेत। पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलाही मोठा नेता या ठिकाणी पोहोचलेला नाहीये। सुहास, जितेंद्र आव्हाड अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर आपल्याला खरं तर शरद पवार यांच्या गटाकडून अधिकृत